पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या संभाषणाची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. दोघांमध्ये झालेल्या संभाषणात प्रति आयात शुल्क 18% कमी केल्याबद्दल मोदी यांनी ट्रम्प यांचे आभार मानले. हा करार भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या उत्पादनांच्या सर्व उद्योगांना मोठं बळ देईल असं त्यांनी सांगितलं. भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास मंजुरी दिली असून आता भारत अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल घेणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. त्याबद्दल विचारलं असता भारत आणि व्हेनेझुएला यांच्यात ऊर्जाविषयक दीर्घकालीन भागीदारी आहे. मात्र 2019-20 नंतर त्यांच्याकडून तेल घेणं भारताला बंद करावं लागलं होतं. अलीकडेही व्हेनेझुएलावर लावलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा तेल खरेदीला खीळ बसली होती. आजही भारताला परवडणाऱ्या दरात जिथून तेल मिळेल तिथून खरेदी करण्याची आपली तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीयांचं हित लक्षात घेऊन विविध संसाधनांकडून खरेदी करण्याचे पर्याय खुले असल्याचं जयस्वाल म्हणाले. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार